अमरावती शहर आज एका दुर्दैवी घटनेने हादरलं। गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अर्चिता शाळेजवळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांच्यावर अचानक हल्ला झाला। वलगाव पोलीस स्टेशन मधून आपली ड्युटी संपवून घरी परतत असताना त्यांच्यावर 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केला। हा हल्ला इतका भीषण होता की यात अब्दुल कलाम हे रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच कोसळले। घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अतुल वर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी गंभीर अवस्थेत असलेल्या एएसआय अब्दुल कलाम यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारादरम्यान दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली। या घटनेची माहिती मिळताच अमरावती शहराचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन एएसआय अब्दुल कलाम यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वन दिलं। प्राथमिक माहितीनुसार ही हत्या जुन्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर येत आहे। हल्ला करणारे मारेकरी घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले। या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात आणि परिसरात शोककळा पसरली आहे। वलगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असिस्टंट पोलीस निरीक्षक अब्दुल कलाम यांची नुकतीच इथे गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवसारी मार्गावर इथे अपघात झालेला आहे। एक 4 व्हीलर कारने MH34 R6653 क्रमांकाच्या कारने एएसआय कलाम यांना उडवले, अशी घटना प्राथमिक पोलिसांच्या निदर्शनास येत आहे। परंतु येथे फॉरेन्सिक तपासणीकरिता इथे टीम बोलवण्यात आली आहे। एकूणच ही अपघात दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु हे हत्या आहे का आणि याच्या मागे कोण आरोपी आहे याचा तपास पोलीस स्टेशन करत आहे। नुकतेच येथे अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी भेट दिलेली आहे। तिथेच त्याचप्रकारे DCP सागर पाटील, DCP शिंदे यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली आहे। येथील गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अतुल वर आणि युनिट 2 क्राईमचे ठाणेदार संदीप चव्हाण इथे तपासणी करत आहे। एकूणच फॉरेन्सिक काय याच्यामध्ये ते माहीत पडते। घटनास्थळावरून अब्दुल कलाम एएसआय यांना इरविन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं असून त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलेले आहे। परंतु त्यांच्या अंगावर असलेले जे निशाण आहे ते कुठेतरी आता हत्या झालेली आहे अशी आशंका व्यक्त करण्यात आली आहे। हे आता पोलीस जोपर्यंत आपल्याला अधिकृत माहिती देत नाही तोपर्यंत हे अपघातच आहे। परंतु यामागे आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे। पोलीस यंत्रणा आपल्या हिशोबाने तपास करत आहे। कर्तव्यदक्ष काम करणाऱ्या वलगाव पोलीस स्टेशनच्या एएसआयवर हल्ला चढवून त्याची हत्या करणे यामागे काय कारण असू शकते हे आता पोलीस याचा तपास करीत आहेत। विशेषतः आजचा दिवस अब्दुल कलाम यांच्या कुटुंबासाठी दुहेरी भावनांचा होता। त्यांची कन्या डॉक्टर तेहरीन फातिमा अब्दुल कलाम यांना आजच BPTची बॅचलर ऑफ फिजिओथेरपी मिळाली होती। आपल्या मुलीच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच त्यांच्या वडिलांचा असा घात झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सुरुवातीला या घटनेला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अतुल वर यांनी स्पष्ट केलं आहे की हा घातपात आहे। कर्तव्यावर जाणाऱ्या एक एएसआयच्यावर हल्ला करणे आणि इतका घातपात करणे म्हणजे कुठेतरी पोलीस प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर एकदम मारणे त्यांना जीवाने काय घटना आहे? पण आमचे पोलीस अंमलदार आहेत अब्दुल कलाम अब्दुल कदीर, हे पोलीस स्टेशन वलगाव येथे नेमणुकीस आहेत। आज ते कर्तव्यावर जात असताना सदरची गाडी आहे टाटा अल्ट्रॉज, याच्यातील काही जे संशयित आरोपी आहेत त्यांनी त्यांना मागून डॅश देऊन घातपात केल्याची शक्यता आहे। आम्ही आता फॉरेन्सिक टीम बोलवलेली आहे आणि सखोल तपास करतो आहे। फॉरेन्सिक टीम येत आहेत, फिंगरप्रिंट आलेली आहे, डॉग स्पॉट आलेला आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट झालेली आहे। प्राथमिक काय अंदाज आहे? घातपातच आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही तपास करतो आहे। पोलीस त्याच दिशेने कसून तपास करीत आहेत। तपासात मदत म्हणून फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। आता या घटनेची बारकाईने चौकशी केली जाईल आणि आरोपींना लवकरच शोधून काढलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे। गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। अब्दुल कलाम यांचा घातपात झालेला आहे आणि हे प्रकरण 302 आहे अशी
प्राथमिक प्रतिक्रिया DCP सागर पाटील यांनी दिली आहे आणि याचा तपास करता इथे फॉरेन्सिक टीम बोलवण्यात आलेली आहे. इथे श्वान पथकसुद्धा बोलवण्यात आलं आहे आणि फिंगरप्रिंट एक्सपर्टसुद्धा इथे बोलवण्यात आले आहे, जेणेकरून या घटनेच्या मागे कोण आरोपी आहे त्यांचा तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे. इथे सर्व अधिकारी जे आहेत ते बनले आहे आणि विशेष म्हणजे थोड्याच वेळामध्ये घटनेच्या 1 तासाच्या आतमध्ये इथे सर्व टीम दाखल झालेल्या आहे. फॉरेन्सिक टीम असो, इथे जी टीम आहे तीसुद्धा दाखल झाली आहे. श्वान पथकची टीम इथे दाखल झाली आहे. घटनेचा तपास आता सुरू आहे. हा घातपात कसा झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये कोण कोण आरोपी आहे आता याचा शोध पोलीस करत आहे. मी कॅमेरा पर्सन मोहनसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती.